रामकृष्ण हरी. तुम्हा सगळ्यांचे तुळजाप्रिया ह्या आध्यात्मिक चॅनलमध्ये मी रोहिणी अगदी मनापासून तुम्हा सगळ्यांचे स्वागत करते. तर आज आहे 18 मे. तर 18 मे म्हणजेच अधिक मासामधील दुसरा दिवस. तर या दिवशी आपण श्री अधिक मास महात्म्य अध्याय दुसरा ऐकणार आहोत. आधी आपण कथासार ऐकणार आहोत आणि त्यानंतर प्राकृत अध्याय पठन करणार आहोत. तुम्ही श्रवण करणार आहात. तर त्याआधी तुम्ही जर ह्या चॅनलवरती नवीन असाल आणि अजून आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तरच लाईक करा आणि शेअर करा. कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः टाईप करायला अजिबात विसरू नका. आणि काही सूचना असतील तर नक्की सूचनासुद्धा कमेंट बॉक्समध्ये तुम्ही करू शकता. आणि हे व्हिडिओ मी 5 ते 6 दिवस रात्री रेकॉर्ड करते, त्यामुळे माझ्या आवाजात पाहिजे तसा उत्साह नाही, वाचनामध्ये सुद्धा पाहिजे तसा उच्चार होत नाही, तर त्याबद्दल मी क्षमा मागते. तर 5-6 दिवसानंतर नक्कीच व्हिडिओ खूप छान येणार आहेत. तोपर्यंत कृपया थोडे समजून घ्या. तर चला सुरुवात करूया. अध्याय दुसरा. गोमातेची सेवा. लक्ष्मी माता म्हणाल्या, नारायणा, पहिल्या अध्यायात तुम्ही मलमासाची माहिती दिली. त्या अधिक मासात काही पुण्यकर्मे करण्याचे महत्त्वही सांगितले. आपले आरोग्य आणि समाधान टिकवण्यासाठी यथाशक्ती व्रते नियम करून ब्राह्मणाला सुवासिनींना दाने देण्याबद्दल सांगितले आहे. परंतु अशी व्रते करण्यास किंवा दाने देण्यास जे लोक असमर्थ असतील त्यांना या अधिक मासात काहीही खर्च न लागता करायचे असे सरळ नियम सांगा, ज्यांच्यामुळे अशक्त दरिद्री अशाही लोकांना पुण्य मिळेल आणि त्यांना मनशांती लाभून त्यांची प्रगती होईल. भगवान म्हणाले, अशी दरिद्री असमर्थ लोकांनी अधिक महिन्यात दररोज पहाटेच लवकर उठून थंड पाण्याने नित्यनियमाने स्नान करावे, देवदर्शन, नामस्मरण आणि गोमातेला वंदन करावे. जेवणा अगोदर गाईला घास द्यावा. गोमातेच्या सेवेचे पुण्य फार असते. गायीचे महत्त्व सर्व तीर्थापेक्षा आणि सर्व देवापेक्षा जास्त आहे. गायीच्या शेणाने सडासावरण केले तर ती भूमी पवित्र बनते. तेथील वातावरण शुद्ध होऊन त्या घरी सुखशांती आणि समृद्धी नांदते. गायीचे दूध हे मातेच्या दुधाप्रमाणे पूर्ण अन्न आहे. गायीच्या अंगात सर्व देवांचा निवास असतो. गायीचे मूत्र, शेण, दूध, दही, तूप या पंचगव्य प्राशनाने सर्व रोग निवारण होते. तनामनाची शुद्धता होते. अशा या गोमातेची सेवा सर्व स्त्री पुरुषांनी सदा सर्व काळ करावी. परंतु अधिक मासात जर ती नित्यनियमाने केली तर विशेष पुण्यकारक असून या उपायामुळे माणसाचे कल्याणच होते. त्यानंतर लक्ष्मी देवीने गंभीरपणे विचारले, देवा, गोमातेची सेवा श्रेष्ठ आहे. गाय हा प्राणी अतिपवित्र आहे, परंतु तिचे तोंड मात्र अपवित्र असते. ते असे का बरे? भगवान म्हणाले, देवी, त्याचे कारण म्हणजे तिला महादेवाने जो शाप दिला ती हकीकत थोडक्यात सांगतो. एकदा मी आणि ब्रह्मदेव भगवान शंकरांशी गप्पा गोष्टी करीत होते. बोलता बोलता भगवान ब्रह्मदेव अहंकाराने म्हणाले, मी जर सृष्टी उत्पन्नच केली नाही तर श्री विष्णू कोणाचे पालन पोषण करणार आणि भगवान शंकर महाराज विनाश तरी कोणाचा करणार? भगवान शंकर हसून म्हणाले, ते ठीक आहे. ब्रह्मदेवाला त्यामुळेच तिन्ही देवात नावाचा पहिला मान आहे. श्री विष्णू भगवान म्हणजे किरीट, कुंडल, शंख, चक्र, गदा, वनमाला विभूषित लक्ष्मीपती आहेत. आमचे काय? स्मशानाचे निवास, डोक्यावर ही गंगा आणि आमचे मुकुट भूषण म्हणजे ही चंद्रकोर. खरेच महादेवा, तुमचा मुकुट कुठे आहे? सहज ब्रह्मदेवाने विचारले. तेव्हा भगवान शंकर म्हणाले, खरंच की, गंगा अवतरणाच्या वेळी आमचा मुकुट आम्ही जो काढून टाकला तो कुठे आहे याचा आम्हाला अजूनही ठाव ठिकाणा नाही. आपण दोघांनी जर आमचा मुकुट शोधून सापडून आणला तर उपकार होतील. झाले. शंभुदेवांनी त्यांची मुकुट शोधायची कामगिरी आम्हा दोघांवर सोपवली. आम्ही त्या कामगिरीवर गेलो. माता लक्ष्मी, मग मी अतळ, वितळ, सुतळ, सप्तपाताळ
हिंडलो, तरी शंभूदेवाचा मुकुट मला दिसला नाही. मी थकलो, परत आलो. शंभूदेवाच्या चरणी मी माझी अगतिकता सांगितली. त्यांनी माझा सन्मान केला आणि स्वतः त्यांच्या शेजारी बसवून शांत होण्यास सांगितले. तिकडे ब्रह्मदेवाने 21 स्वर्ग ढुंडाळले आणि आम्ही जिथे बसलो होतो तेथे ऐटीने येऊन म्हणाले, सापडला, शंभूरायांचा मुकुट सापडला. खरेच की काय? भगवान महादेव आश्चर्याने म्हणाले. त्यावर भगवान ब्रह्मदेव म्हणाले, म्हणजे मी काय खोटे सांगतो? पाहिजे तर ही पहा, गाय आणि केतकी साक्षीला आहेत. महादेवा, तुमचा मुकुट तो त्या तिथे पलीकडे. तुम्हाला माझा मुकुट खरंच दिसला? काय हो गोमाता, तुम्ही पाहिला आहे तो माझा मुकुट? महादेवांनी असे विचारताच बिचारी गाय मान हलवत म्हणाली, हां म्या म्या. खोटाडे, हम्या हम्या करून मान हलवतेस, खोटी साक्ष देतेस. माझ्या डोक्यावर प्रथमपासून मुकुट नाही. जे नाही ते तुम्ही पाहिले म्हणून सांगता, खोटे बोलता. याचा परिणाम म्हणजे ज्या तोंडाने गायीने ही खोटी साक्ष दिली ते तिचे तोंड अपवित्र होईल. ती आपल्या तोंडाने घाण खाईन. लक्ष्मी माता महादेवाच्या त्या शापामुळे गाय सर्वांगी पवित्र असूनही कधी कधी ती आपले तोंड अपवित्र करते, विष्ठा खाते. तुझ्या शंकेचे निरसन आता झाले ना? होय देवा, या मलमासाचे महत्त्व आणि त्या महिन्यात करावयाची व्रते, दाने, नियम यासंबंधी मला आपण जी माहिती दिली ती मला खूप आवडली. तसेच अशक्त, दरिद्री आणि सामान्य माणसानेही या महिन्यात जी काय साधी बिनखर्ची व्रते करावी, दररोजचे साधे नियम पाळून पुण्यकर्मे करावे तेही समजले. देवा, ब्राह्मण, संत सज्जन यांचा मान राखून गाय आणि तुळशीचे पूजन नित्यनेमाने करावे. श्री विष्णू म्हणाले, आता श्रीमंत माणसांनी गायीची सेवा करावी आणि शक्य तितक्या गायी ब्राह्मणांना दान द्याव्यात. याबद्दलची माहिती आणि एक कथाही मी तुला सांगणार आहे, ती शांतपणे ऐकावी. येथेच दुसरा अध्याय समाप्त होतो. तर दुसऱ्या अध्यायाचा कथासार इथे समाप्त होतो. आपल्याला प्राकृत अध्याय समजण्याकरता मी त्या प्राकृत अध्यायाचा संपूर्ण मराठीमध्ये अर्थ तुम्हाला पठन करून दाखवलेला आहे. आता आपण ऐकणार आहोत संपूर्ण प्राकृत अध्याय, जो पारायणासाठी उपयुक्त आहे, पारायणासाठी करतात. तर चला, रोज आपण एक अध्याय तो ऐकणार आहोत. आणि उद्या आपण तिसरा अध्याय जो घेणार आहोत तो आहे गोदान आणि पौलव्याची कथा. तर आता आपण प्राकृत अध्याय लगेचच सुरुवात करूया. श्री अधिक मास महात्म्य अध्याय दुसरा. प्रथम श्री गणेशाला वंदन करूया. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. जय सद्गुरुनाथ समर्था. तुमचे चरणी माझा माथा सदा सर्वदा राहो देई. ताता ऐसा वरदाता देई की नमनी नमन जरी करावे तरी नमन रूपी हे जग आघवे. तेथे नमनाची या नावे शून्याकार. शून्याकार जेथे झाला तेथे भासाची अवघा बुडाला. तया भासा पलीकडे ठाव स्वामीला. म्हणून नमनाला मती नाही तरी स्फूर्ती स्फुरे अंतरी. आणि मूर्ती ठसावी बरी जैसी या कृपेची लहरी. मज दिनावरी असावी चित्ती धरिला जो नेम तो सिद्धी पाओ सुगम. अंतरी वसुदे प्रेम नेई नेम सिद्धी हा. असो आता तो स्तुतिवाद वधू आता कथा अनुवाद. जेने संतो शिय गोविंद स्तुतिवाद ऐकुनी. जैसे याचक भिकारी जाती श्री मानाची या द्वारी. त्यांची स्तुती केली यावरी प्रसन्नांतरी तो होय. मग होऊन या प्रसन्ना पुरवी तयाची मनकामना. तेवी स्तुतिवाद्य लक्ष्मी रमणा दासा प्रतिपाळित.
मग म्हणे क्षीराब्दी शाई ऐके हो कांचन देही या मलमासाचे ठाई काय की जे हो लक्ष्मी तरी अल्प अथवा स्वल्प काही तरी की जे दान तप होम अथवा ध्यान जप शक्तीनुसार पैकी जे शक्ती असून जो न करी तो रवरव भोगी अघोरी यात संदेह निर्धारी नसे सुंदरी जानपा ऐसे ऐकुनी उत्तर लक्ष्मी वदे प्रत्युत्तर हे नाथ दिनोद्धार प्रश्न अक्षर ऐकी जे हे स्वामी जगन्निवासा निर्धनाते उपाव कैसा दुराचारी पुण्यलेशा स्वप्नी नेने कैसा तो अविवेकी असती जे प्राणी पशुवत विचरती जनी तया प्राणिया ते कैसेनी मुक्ती घडे स्वामी राजा यासी उपाय केवता तो सांगिजे कृपावंता म्हणून चरणी ठेविला माथा मग अनंत बोलत तरी ऐक हो सुंदरी द्रव्य नसे जरी पदरी तरी कष्ट व्हावे शरीरी साधू दर्शने महालाभू देवदर्शन पुराणी काया कष्टवी जे गोसेवनी तया ते न लगे कपर्दिकदानी तपे करुनी मी तोषे येच विषयी इतिहास ऐक हो स्वस्त मानस जयाचे निमज संतोष तोची प्रकार उधारी या भुवनत्रयाचे ठाई गौतमी ऐसे दैवत नाही जिने कष्ट उनिया देही क्षीरवृष्टी करी जगाते तरी प्रत्यही करावे पूजन न घडे तरी मळमासी जान मासवरी करावे पूजन ते निरूपणा उधारी एक मास पर्यंत जान स्वये नक्त करावे आपण प्रातकाळी करून स्नान देवता अर्चन पैकी जे मग करावे गौतमी पूजन तया एवढे नसे पुण्य घालून तृण धान्य भावे चरण वंदावे गौपूजे लाविजे भाळी तेने स्नान केले यमुना जळी उठून या प्रातकाळी आधी गौतमी नमावी मग गौतमपुत्रा करून वंदन गोमय सडा सम्मार्जन तया योगे पवित्र सदन होय जान तयाचे तया घरी लक्ष्मी निवास ठावनसे रोग अपमृत्यास निरंतर करी निवास सदैव यश तोला आहे ऐसे गौतमीचे पूजन करून मग सुशीर सपनिक द्विज बोलावून तयाची पूजा अर्ध्यपाद्यादी करून द्यावे दान तया प्रती सालंकारी संयुक्त करून दोहन पात्र वस्त्र अलंकार जान गळा पुष्पमाळा घालून घंटा बांधून दान द्यावे तये घंटेचा होता नाद स्वर्गी सुख पावे पितृवृंद उतरोनी वैतरणीचा अखंड सुखसंवाद तो करी पुरुष अथवा हो कानारी उभयंता लाभाची समान परी गौतमी ऐसी पवित्र पृथ्वीवरी दैवतान असे नाम गौतमी विन न होय यज्ञ गोक्षिरे विन न घडे हवन पंचामृता विन न घडे पूजन श्री विष्णू महाविष्णूंचे जया घरी गौतमींचे पूजन पवित्रतायाचे सदन येथे नसे सडा सम्मार्जन जाणावे सदन स्मशान ते पहाते गौतमी परोपकारी तृणभक्षुन अरण्या माझारी स्वइच्छा जळा ते प्राशन करी भार कवनावरी घालिना स्वस्वदनी येऊन जाण क्षीरवृष्टी अमृत समान तेने तृप्त होती अबला जन ऐसे कृपाघन धेनुदी गोमये पावन सदन अंगस्पर्श पापक्षाळन गोमूत्रे पंचगव्य ते पवित्रपण शास्त्री जाण बोलिलेसे प्रायचित्त घेता जना प्रती देहाचे दोष दहन होती मग ते स्वसुखे नांदती प्रसादे धेनुचिया ऐसे धेनुचे करून पूजन मग ते ब्राह्मणा द्यावी दान तेने पुनीत होती जन जगजीवन संतोषे कृपा करून तयावरी प्राप्त करी निजपुरी न विसंबेक्षण भरी ऐसे मुरारी बोलिला ऐसे केलिया गोदान ते दिनी करावे ब्राह्मण भोजन षड्रस घृतासहित अन्न यथेष्ट भोजन पै द्यावे त्रयोदश गुणी तांबूल वेळा लवंगा सुपरिमळ चंदन अर्पिजे सुशीतळ द्विजकुळ तोषवावे मग वस्त्र अलंकार नाना शक्तीनुसार द्यावी दक्षिणा तुझ प्रित्यर्थ जनार्दना म्हणून चरणा नमावे परी येथे अवघड मोठे तात्काळ मनी अहंकार उठे अहंकारे मी तवन भेटे नेटे पोटे पळे मी म्हणून यथा सांग कर्म ते घडेना घडे कर्म ते पुण्य गाठी पडेना ऐसे बोलिले साधू वचना ते अमान्य करवेना माझेनी अहो या साधू वचनांसाठी मी अवतार धरी कोटी परितयाची वचने गोमटी पावावी
शेवटी सिद्धी ते या लागी निरंकार जाण करावे जपतप दान पुण्य तया ते मी जनार्दन न विसंभेक्षण भरी माझा मज अहंकार जाहला हयग्रीव जाहलो तये वेळा म्हणून सकल जगाला करून गलबला सांगतो थोडे करा अथवा भार परिमनी न धरा अहंकार तेने मी तुष्टे सर्वेश्वर वाहे भारतयाचा यदर्थी श्लोक गीता अर्थाचा पार्था प्रति निरोपिला साचा तोची अभिप्राय येथीचा मनी आना निर्धारे ऐसे फलाशारही तदान जे करीती मद अर्पण ते प्रिय मज लागून बहु बोलून काय दाऊ जया आवडी मोक्षाची तेने पूजा करावी नेमाची मलमास विशेषाची सामग्री पुण्याची अपार ऐसे हे गो महिमान तुझम्या केले निवेदन म्हणून स्वय जनार्दन लक्ष्मी प्रति आपण सांगत तोची अभिप्राय आगवा तुम्हा श्रुतिया बरवा प्राकृत भाषेची गौरवा किंतु न धरावा मानसी संमती साक्ष घ्यावी आदरे माझी पद्यरचने होती अक्षरे स्फूर्तिदाता श्री रघुवीरे तया आधरे बदलो पै ऐसिया गोपूजनाचे विधान भावी करीती पूजोनी दान तयाची यमयातना चुकवून पावे सदन मोक्षाचे यदर्थी संशय न धरावा साक्षेपे श्लोक परिसावा संमत्तेसी प्रत्यय पहावा पद्मपुराणीचा पै मग लक्ष्मी म्हणे जी माधवा ऐसे महिमा सांगता बरवा परिसंदेह माझी अभावा तो निरसावा स्वामीय गौतमी देवी अवतारी आणि प्रचिती सपर उपकारी देवी ती विष्टाभक्षक निर्धारी काय म्हणोनिया मग बोले रमाधवो ऐकयाचा अभिप्रावो शापास्तव पहा हो विष्टाभक्षक ते झाली तरी शाप तो कवनाचा परिसे भाव पै येथीचा सदाशिवे दिदला असाच्या शाप साचा ती येते एकदा आम्ही आणि चतुरानन गेलो कैलासा लागून परिचतुरानना ते अभिमान सृष्टी करता मी एक ते जाणूनी सदा शिवे ब्रह्मया ते निवेदिले बरवे जे आमचे मुगुटा ते अवलोकावे आणि सत्वर यावे माघारे तया देखता आम्हा लागी निरोपिता झाला महायोगी आमुचे पद तळ पाहून वेगी परतून यावे माघारे ऐसी आज्ञा कैलासना ते दिदली आम्हा उभयता ते अभिमानी जाणूनी ब्रह्मया ते मुकुट शोधाते तो गेला मग आम्ही जाऊन पाताळा शोधिता जालो रस तळा अतळ वितळ सुतळा सप्तपाताळा शोधिले परिठावन लागे चरणाचा खेदखिन्न होऊन तेथे साचा परतो न आलो न बोलवे वाचा शिवाजवळी अधोदृष्टी अधोमुख हे देखून कैलासनायक माते आश्वासोनी नावेक बैसक्षण एक पै तो इकडे ब्रह्मदेवे काय केले 21 स्वर्ग ढुंडाळिले परिमुकुटाचा अंत न कळे म्हणोनी म्हणे परतोनी जाता भेद न दिसे मज लागी तव कुडी बुद्धी उपजली अंतरी तो धेनू आणि केतकी ते पाचारी साक्ष द्यावया शिवा जवळी चला समागमे माझिया ऐसी समागमे घेऊनी कमळासन आला कैलास भुवनी रुद्राक्षा ते नमुनी बोलता झाला पै परम आवेशे बोले तेव्हा मुकुट पाहुणी सदाशिवा साक्षी घेऊनी ये धवा दर्शनाते पै आलो साक्ष पुसता चंद्र मौळी असत्य बदले ते वेळी म्हणून क्रोधे शापिली दोघा ते नीलकंठे ते पासुनी विष्टा भक्षक धेनू झाली असे देख अपूज्य झाला तो केतक ऐसा कथानक पूर्वीचा तुझ्या संशयाची निवृत्ती झाली की नसे चित्ती धेनू सर्वांगी पवित्र म्हणती मुख जाण ते अपवित्र मागुती संशया ते धरून म्हणे माधवा लागून तरी सरस्वती ते निवासस्थान जिव्हाग्री असे की ऐसिया कुश्चळस्थानी सरस्वती ते निवास काय म्हणून मग बोले मोक्षदानी ऐक कथनी तेची पै एके दिवशी एकदा ब्रह्मदेव चेवला बुद्धिवादा कामबुद्धीने पेटला मदा सरस्वतीसी हे अंतरी जाणविले शिवा ते मग शापिले तिये ते अकुळी घडे वास तुते अपवित्र ते गर्वित ऐसा शाप सरस्वतीसी देत झाला कैलासवासी म्हणून या जिव्हा अग्रेसी निवासतयसी पै झाला आता कलियुगा माझारी कुपात्री निवास करी आणि कुळीवंताचे घरी कुळी उपजे मूर्खपुत्र तथापि विद्या असली
किंचित तरी गर्वे केला त्याचा निपात, तया गर्वाने वाताहत अकुळी जन करिताती. कुच्चित मनुष्याचे देही विद्या प्राप्त होता पाहे, मग बोलो नेदी कवनासही मदबळे विद्येचेनी. असो आता हे प्रस्तुत, पुढे होणारे ते कथिले निश्चित. परिजन शुचिष्मंत तयाने आपुले हित साधावे, अकिंचन असलिया जाण पर्वकाळी न घडे दान पुण्य. ग्रहण आलियाही जाण नेदी भिजवून अडकारू का. म्हणून या मलमासी भावे सेवावे देवासी, पूजावे अति आदरेसी गोब्राह्मणासी आदरे. ऐसी एक मास करिता पूजा मज आभार होय अधोक्षजा. कृपाळू होऊन या पूजा घालून निवारी पापाते. पापे होता निर्मुक्त मग सहजची मोक्ष प्राप्त. म्हणून या हे व्रत मलगासी सेवावे. इतुका इतिहास बरवा लक्ष्मी ते निवेदी माधवा. तोची अभिप्राव आघवा तुम्हा पुढे विस्तारिलासे. इति श्री अधिक मास महात्म्य पद्मपुराणीचे संमत मनोहर सुत विरचित 2य अध्याय संपूर्ण. श्रीकृष्णार्पणमस्तु. इति 2य अध्याय. येथेच श्री अधिक मास महात्म्य अध्याय 2 समाप्त होतो. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि आपण भेटणार आहोत पुढील व्हिडिओमध्ये, म्हणजेच श्री अधिक मास महात्म्य अध्याय 3. तर अध्याय 3 गोदान आणि पौलव्याची कथा आहे, तर ते आपण श्रवण करणार आहोत पुढील अध्यायामध्ये, म्हणजेच 19 मेला. तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. आणि कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः टाईप करायला अजिबात विसरू नका. तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.